यावेळेला हे पैसे आपल्याला पानवडीच्या दिव्यांग कल्याणकारी केंद्र व संशोधन संस्थेला द्यायचे। इथे आम्ही आहोत तुम्ही काय काळजी करता असं म्हणणार आहे प्रदीप दादा रावत माझे खासदार उपस्थित आहे। प्रामुख्याने ही संस्था ज्यांनी वाढवली आणि संदीपने अतिशय योग्य वर्णन केलं त्यांना प्रत्येकाचा खिसा दिसतो, याच्या खिशात पैसे किती आहेत आणि त्यातल्या मी संस्थेला व्यक्तिगत जीवनामध्ये मुरलीधर कसऱ्यांनी कधी कोणाकडे काही मागितलं नाही, पण प्रत्येकाच्या खिशातले माझ्या संस्थेसाठी किती पैसे काढता येतील असा ते सातत्याने विचार करत असतात असे मुरलीधरजी कसरे उपस्थित आहेत। क्रांती आहे, देशात कुठेही दिव्यांग विद्यापीठ नाही, त्याचं श्रेय मुरलीधर कसरेसारख्या अनेकांना जातं। पण प्रामुख्याने राज्याचे माजी मंत्री आणि आमदार बच्चू भाऊ कडू हे सातत्याने मुरलीधरजींसारखं दिव्यांगांसाठी म्हणजे मुरलीधरजी रचनात्मक काम करतात, ते दिव्यांगांसाठी भांडतात, त्यांचं 5% आरक्षण द्या, 5% बजेट द्या, अशांच्या आग्रहामुळे ते सुरू झालं। या वर्षीच ते सुरू करावं अशी कल्पना आहे जूनपासून, त्याच्यामध्ये दिव्यांगांना शिकवणारे शिक्षक तयार करणं हा एक भाग आहे। दिव्यांगांना आयुष्यामध्ये उभं राहता येईल यासाठी स्किल डेव्हलपमेंट हा दुसरा भाग आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओपन आहोत आपण सूचना हे समिती कॉलेज करणार आहे असं एक देशामध्ये ज्याचा आनंद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे एकनाथ शिंदेला, ते खूप संवेदनशील आहेत। बच्चूकडून त्यांनी असं म्हटलं की मग तुम्ही निश्चित राहा गोष्ट होईल। आमचा प्रयत्न असा आहे की फेब्रुवारीच्या अधिवेशनात त्याचा कायदा करून मोकळा व्हावं, तर ते जूनला सुरू होईल।